श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. उद्या आहे संकष्टी चतुर्थी. गुरुवारी संकष्टी चतुर्थी चुकूनही करू नका या 6 गोष्टी, अन्यथा सर्व विधी करूनही मिळणार नाही इच्छित फळ. चतुर्थी तिथी ही गणपती बाप्पाची सर्वात आवडती तिथी आहे. मात्र कळत न कळत आपल्याकडून चतुर्थीचा उपवास करताना काही चुका होतात. चतुर्थीला कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत याविषयी आपण जाणून घेणार आहोत. हिंदू धर्मशास्त्रानुसार संकष्टी चतुर्थीला मनोभावे पूजा केल्याने, श्री गणेशाची आराधना केल्याने भक्तांना अपेक्षित फळ मिळते. फाल्गुन महिन्यातील संकष्टी चतुर्थी गुरुवार दिनांक 28 मार्च रोजी आहे. रात्री 9:04 चंद्रोदय होईल. चतुर्थीला चंद्राची पूजा करतात. त्याच्या पूजेशिवाय व्रत अपूर्ण मानले जाते आणि चंद्रोदय झाल्याशिवाय व्रत मोडत नाही. श्री गणेशाची आराधना केल्याने भक्तांना अपेक्षित फळ मिळते. गणपती बाप्पा हा सर्वांचा आवडता देवता आहे. विशेष म्हणजे ते विघ्नहर्ता आहेत. सुख देतात आणि आपल्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर करतात. चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केली पाहिजे. चतुर्थीला मोदक, दुर्वा, लाल जास्वंद अर्पण करावे. त्यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होतील. चतुर्थीच्या दिवशी नंदीला दुर्वा आणि गूळ खाण्यास दिल्याने आपली रखडलेली कामे पूर्ण होतात. चतुर्थीला चुकूनही करू नका पुढील गोष्टी. चतुर्थीच्या दिवशी गणपतीला कधीच तुळस अर्पण करू नये. चतुर्थीच्या दिवशी कांदा, लसूण आणि मांसाहार करू नये. गणपती बाप्पा ही शीघ्र पावणारी देवता आहे. ते भक्तांच्या हाकेला लगेच धावून येतात. जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर ते दंडही लगेच करतात. चतुर्थीचा उपवास करायचा असेल तर चंद्रोदयाची वेळ पाळणे आवश्यक आहे. चंद्राची पूजा केल्याशिवाय हा उपवास घडत नाही. चंद्रोदयाची वेळ पाळणे शक्य नसेल तर चतुर्थीचा उपवास करू नये. चतुर्थीच्या दिवशी कोणत्याही पशुपक्ष्यांना छळू नये. चतुर्थीच्या दिवशी आपल्या आईवडिलांचा, मोठ्यांचा अपमान करू नये. त्यांचा आदर करावा. खोटं बोलणे, लबाडपणा करणे या गोष्टी टाळले पाहिजे. संकष्टी चतुर्थीला चुकूनही खाऊ नका खालील काही 5 पदार्थ, अन्यथा मिळेल अनिष्ट फळ. संकष्टी चतुर्थीला अनेकांचा उपवास असतो. मात्र हे व्रत करत असताना हिंदू धर्मशास्त्राने वर्ज्य केलेल्या आहेत काही गोष्टी. हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महिन्याच्या 2 चतुर्थी येत असतात. कृष्ण पक्षात येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी आणि शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असे म्हणतात. चतुर्थी ही भगवान श्री गणेशाला समर्पित आहे. या दिवशी विघ्नहर्ता श्री गणेशाची पूजा केली जाते. हिंदू धर्मशास्त्रानुसार जी व्यक्ती संकष्टी चतुर्थीला मनोभावे पूजा करते, श्री गणेशाची आराधना करते, त्या भक्तांना अपेक्षित फळ मिळते. संकष्टी चतुर्थीला अनेकांचा उपवास असतो. मात्र हे व्रत करत असताना हिंदू धर्माने काही पदार्थ वर्ज्य केले आहेत. प्रत्येक हिंदू महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. संकष्टी चतुर्थीला अनेक जणांचा उपवास असतो. परंतु संकष्टी चतुर्थीचा उपवास करताना काय खावे आणि काय खाऊ नये या संदर्भात अनेकांच्या मनात संभ्रम आहे. जर तुम्ही संकष्टीचा उपवास करत असाल तर सर्वात उत्तम पर्याय हा फलाहार आहे. उपवासाच्या दिवशी शक्यतो संधव मिठाचा वापर करा. जर ते शक्य नसेल तर समुद्री मिठाचा, म्हणजेच आपण जे रोजच्या वापरात पांढरे मीठ वापरतो त्याचा वापर केला तरीही चालेल. मात्र काळ्या मिठाचा चुकूनही वापर करू नका. संकष्टी चतुर्थीला कोणते पदार्थ खावेत हे आपण पाहूयात. फळे. रसदार फळांचे सेवन करावे. उपवासामुळे शरीरातील पाणी कमी होते. ते भरून काढण्यासाठी रसदार फळांचे सेवन करा. तसेच साबुदाणा. संकष्टी चतुर्थीला तुम्ही साबुदाण्याचा वापर करू शकता. दही. आंबट पदार्थ खाल्ले तरीही चालतात. चहा. उपवास करताना थकवा जाणवला तर तुम्ही चहा घेऊ शकता. कोणते पदार्थ खाऊ नयेत हे आपण आता पुढे पाहूयात. संकष्टी चतुर्थीचा उपवास करताना जमिनीखाली उगवलेले जे पदार्थ आहेत ते खाऊ नका. गाजर, बीट, मुळा, कांदा हे खाण्यास हिंदू धर्मशास्त्राने मनाई केली आहे. फणस खाऊ नये. फणसापासून बनलेले कोणतेही पदार्थ खाऊ नका. श्री गणेशाचे व्रत करताना, पूजा करताना कुठेही तुळशीचा वापर चुकूनही करू नका. कारण तुळशीचे आणि श्री गणेशाचे सौख्य नाही, त्यांच्यात वैर आहे. त्यामुळे चुकूनही तुळशीचा वापर होणार नाही याची काळजी घ्या. शिवपरिवारात तुळशीचा वापर वर्ज्य आहे. या दिवशी तुमच्या कुटुंबातील सदस्य मांसाहार करणार नाहीत याची तुम्ही काळजी घ्या. या दिवशी उष्ट अन्न खाऊ नये. मद्यपान करू नये. तसेच संकष्टी चतुर्थीचा उपवास करणाऱ्या व्यक्तीला भगवान श्री
सर्व संकटातून बाहेर काढतात. संतती, विवाह, विद्यार्जन, करिअरमध्ये दोष असतील तर भगवान श्री गणेशाच्या कृपेने सर्व दोष दूर होतात आणि भगवान श्री गणेशांचा आशीर्वाद प्राप्त होतो. तसेच याचबरोबर तुम्ही श्री गणेशाय नमः या मंत्राचे जप करू शकता आणि अथर्वशीर्षाचे पठण देखील करू शकता. तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर त्यांना तुम्ही श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप करायला सांगा. तसेच हे केल्याने लहान मुलांची बुद्धी तल्लख होण्यास मदत होते. तसेच त्यांना चांगल्या सवयी देखील लागतात. तर पुन्हा भेटूयात अशाच एका व्हिडिओसोबत. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि श्री स्वामी समर्थ.